ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 8 भाग 4. ओवी क्रमांक 152. एरवी ब्रह्मपणाची भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे, नातरी चेईलिया नंतरे. न बुडिजे स्वप्निचेनी महापुरे, देवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायीयांचे धुरे. ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे, जिये गावीचा पहारू दिवोवरी. एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोणी पाती उठी एकीसरी 14 जणांची. सामान्यतः ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यांना जन्ममरण फेरे चुकले नाहीत. मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही. जागा झालेला मनुष्य स्वप्नातील महापुराने बुडत नाही. तसे माझ्या स्वरूपी प्राप्त झाल्यावर ते पुरुष पुन्हा संसारात लिप्त होत नाहीत. व्यावहारिक दृष्ट्या जे ब्रह्मभुवन या नामरूपात्मक जगाचे मत्सक आहे आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये श्रेष्ठ असून विश्वरूपी पर्वताचे अतिउच्च शिखर आहे. ज्या ब्रह्मभुवनात 1 प्रहर दिवस होईपर्यंत एका इंद्राचेही आयुष्य टिकत नाही, जिथे एका दिवसात 14 इंद्रांची पंगत उठते. अर्जुना, ब्रह्मलोकासहित सर्व लोकांचे प्राणी पुन्हा जन्म घेणार आहेत. परंतु कुंतीपुत्रा, माझ्यापर्यंत जे येतात त्यांना पुनर्जन्म नाही. जे चौकडिया सहस्त्र जाये, तै ठाये ठाओ विळूची होय. आणि तैसेची सहस्त्रे भरिये पाहे रात्री जेथ. एवढे अहोरात्र जेथीचे, तेने न लोटती जे भाग्याचे. देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. येरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी येथ काही. मुदला इंद्राची दशा पाही, जे दिहाचे 14. परी ब्रह्मयाची आही 8 प्रहरांते. आपुलिया डोळा देखते, आहाती गातयांते अहोरात्र विद म्हणिपे. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस एकच होतो. आणि पहा, याचप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे जेथील 1 रात्र होते. जेथील दिवस आणि रात्र एवढी मोठी आहेत, या कालातील भाग्यवान पुरुष मरत नाहीत. ते स्वर्गातील चिरंजीव होऊन सर्व पाहतात. इतर सामान्य देवगणांचे आश्चर्य काय सांगू. देवांचा मुख्य राजा जो इंद्र, त्याचीच अवस्था पहा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. परंतु ब्रह्मदेवाचे 8 प्रहर जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना अहोरात्र असे विद्वान म्हणतात. तिये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये. ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. पुढती दिहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे. पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदीयेची प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी. मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढती. तैशी ब्रह्मदिनाची आदी, हे भूतसृष्टींची मांदी. मिळे जव सहस्त्रावधी निमित्त पुरे. पाठी रात्रीचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्ती लया जाये. तोही युग सहस्त्र मोटका पाहे, आणि तैसा चिरचे. ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा उगवतो तेव्हा त्याची गणतीही करता येत नाही.
असे हे निराकार असलेले ब्रह्म नामरूपात्मक साकार होते. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा नामरूपाचा साकार विश्वसमुद्र आटतो आणि पुन्हा पहाटे तसाच साकार समुद्र भरायला लागतो. शरद ऋतूच्या प्रारंभी आकाशात ढग नाहीसे होतात. पुढे ग्रीष्म ऋतूच्या शेवटी पुन्हा उत्पन्न होतात. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे प्राणीमात्रांचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग ब्रह्मदेवाच्या रात्रीचा समय आला की हे भूतात्मक साकार विश्व अव्यक्तात लीन होते. ती 1000 चौकड्यांची रात्र उजाडली की पूर्वीप्रमाणे नामरूपात्मक विश्वाची रचना होऊ लागते. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रळयो आणि संभूती, इये ब्रह्मभुवनीचिया होती अहोरात्रा माझी. कैसे थोरिवेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साटोपा, परी पुनरावृत्तीचिया मापा शी गजाहला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा, तो हा दिनोदयी एकसरा मांडत असे. पाठी रात्रीचा समो पावे आणि अपैसाची साठवे, म्हणये जेथेची तेथ स्वभावे साम्यासिये. हे सांगण्याचा हेतू हाच की ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतो. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की तो सृष्टीरूपी बीजाची साठवण आहे. तरी पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शीक झाला. अर्जुना, एरवी तर हा त्रैलोक्याचा बाजार तो ज्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर मांडला जातो. मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो आणि तो जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावतःच साम्याला येतो असे म्हणतात. हे अर्जुना, भूतांचा तोच हा समुदाय पुन्हा पुन्हा जन्मून पराधीन होऊन रात्र सुरू झाली की लय पावतो आणि दिवस सुरू झाला की पुन्हा जन्म घेतो. जैसे वृक्षपण बीजासी आले की मेघ हे गगन जाहले, तैसे अनेकत्व जेत सामावले ते साम्य म्हणिपे. जसे झाड बीजरूपाला येते अथवा ढग आकाशरूप होतात, ज्याप्रमाणे या अनेकत्वाचा जिथे समावेश होतो त्याला साम्य असे म्हणतात. तेथे समविषम न दिसे काही, म्हणोनी भूते हे भाष नाही. जेवी दूधची जहालिया दही नामरूप जाय, तेवी आकार लोपा सरिसे. जगाचे जगपण भ्रंशे, परी जेथे जाहाले ते जैसे तैसेची असे. तैतया नाव सहज अव्यक्त आणि आकारावेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सुचित, एरवी दोन्ही नाही. जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे. पुढती तो घणाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. त्या समस्थितीत सम आणि विषम हे दिसत नाही, म्हणून भूते असे शब्द तिथे नाहीत. जसे दुधाचे दही झाले म्हणजे दुधाचे नावरूप जाते, त्याप्रमाणे आकार नाहीसा झाला की जगाचा जगपण नाहीसा होतो. पण जेथून जग उत्पन्न झाले ते अव्यक्त जसेच्या तसेच असते, म्हणून ज्याला अव्यक्त म्हणतात. आणि आकाराला आले की त्याला व्यक्त. अव्यक्त हे सापेक्ष आहेत, स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. जसे आटलेल्या सोन्याच्या स्वरूपाला लगड म्हणतात, पुढे त्या लगडीचे निरनिराळे अलंकार झाले म्हणजे लगडीचा मूळ बोजड आकार नाहीसा होतो. ये दोन्ही जैशी होणी, एकी साक्षीभूत सुवर्णी. तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूंच्या ठाई. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत.
या दोन्ही भावातीत अनादिसिद्ध, जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासिले निन नासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा, पाहे पा तरंग तरी होत जात, परी तेत उदकते अखंड असत, तेवी भूताभावी नाशिवंत अविनाश जे, ना तरी आटतिये अलंकारी, नाटते कणक असे जयापरी, तेवी मरतिये जीवा करी अमर जे आहे. परंतु ते परब्रह्म व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही, जे नित्यही नाही आणि नाशवंतही नाही, जे या दोन्ही विकारांपलीकडचे असे अनादिसिद्ध आहे. जो परमात्मा हे विश्वरूप बनूनही विश्वाचा आकार नाहीसा झाला तरी नष्ट होत नाही. जशी पाटीवरची अक्षरे पुसली तरी त्यातील बोध नष्ट होत नाही. पाण्यावर लाटा उत्पन्न होतात आणि विरून जातात, पण त्याचा आधार असलेले पाणी मात्र स्वरूपाने अखंड राहते. तसे नाशवंत प्राणी मात्राचे आधारभूत चैतन्य हे अविनाशीच असते. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, तसे जीवरूपी आकाराचा अंत झाला असला तरी ते अमरच असते. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मना बुद्धी न सापडे म्हणून या, आणि आकारा आलिया जयाचे, निराकारपण न वचे, आकार लोपे न विसंचे नित्यतागा, म्हणून अक्षर जे म्हणिजे, तेवीची म्हणता बोधुही उपजे, जया परवता पैसू न देखिजे, या नाम परमगती, पै आगवा इही देहपुरी, आहे निझेलियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या, एरवी जे शरीर चेष्टा, त्या माझी एकही न ठके ना सुभटा, दाही इंद्रियांची आवाटा वाहातची आहती. ज्याला कौतुकाने पाहिजे तर अव्यक्त म्हणावे, परंतु त्याचा गौरव केला असे होत नाही, कारण ते मन बुद्धीच्या आवाक्यात येत नाही. आणि आकार जर धारण केला तरी त्याची निराकारता जात नाही, आणि आकार नाहीसा झाला तरी जे शाश्वतपणे राहते. म्हणून ज्याला अक्षर असे म्हटले असता बोधही उत्पन्न होतो, आणि ज्याच्या पलीकडे काहीच विस्तार दिसत नाही, म्हणून त्याला परमगती असे म्हणतात. परंतु जे देहरूपी नगरात झोपल्याप्रमाणे जो नांदतो आणि तो कोणतेही कर्म करत नाही अथवा करवित नाही, अर्जुना, तरी सुद्धा शरीराचे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असतात. तसेच 10ही इंद्रियांचे व्यापार सुरूच असतात. उकलू विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुखदुःखाचा राजवाटा, भीतराही पावे, परिराओ पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे करीतची असती. तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरणवायूचे, हे देहक्रिया आगवी, न करविता होय बरवी, जैसा न चलवी ते निरवी लोकू चाले. अर्जुना तया परी, सुतला ऐसा आहे शरीरी, म्हणून पुरुषुगा अवधारी, म्हणिपे जयाते. मनाच्या चव्हाट्यावर विषयांची देवाणघेवाण चालू असते, त्यापासून होणाऱ्या हर्ष खेद यांचा कर जीवालाही लाभत असतो. परंतु राजा सुखाने घोरत पडला असला तरी राज्याचा व्यवहार थांबत नाही. त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यवहार करीतच असते. त्याप्रमाणे बुद्धीचे जाणणे, मनाचे व्यापार, इंद्रियांची कर्मे, प्राणवायूचे चलनवलन, ही सारी देहक्रिया परमात्म्याने न करविताच नीटपणे चालते. जसे सूर्य जरी लोकांना चालवत नसला तरी लोक आपणच चालतात, त्याप्रमाणे अर्जुना, आत्मा या शरीरात निजल्यासारखा राहतो
म्हणूनही याला पुरुष असेही म्हणतात. आणि प्रकृती पतिव्रते पडिला एकपत्नी व्रते, येणे ही कारणे जयाते पुरुषो म्हणू ये. पै वेदांचे बहुवसपण, देखे चिना जयाचे आंगण, हे गगनाचे पांघरुण होय देखा. ऐसे जानुनी योगीश्वर, जया म्हणती परमपर, जे अनन्या गतीचे घर गिबसित ये. आणि प्रकृती रूप पत्नीशी एकपत्नी व्रताने हा राहतो, म्हणूनही याला पुरुष असे म्हणतात. 4 वेदांचा विस्तार एवढा व्यापक बुद्धीचा असून तो परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही, जे इतके व्यापक आहे की गगनालाही झाकून टाकते. असे त्या पुरुषाचे स्वरूप जाणून त्याला श्रेष्ठ योगीजन परात्पर असे म्हणतात, जे एकनिष्ठ अनन्य भक्ताचे घर शोधित येते आणि त्यांना लाभते. जे तनुवाच्या चित्ते नाईकती दुजिये गोष्टी ते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. हे त्रैलोक्यची पुरुषोत्तमो, ऐसा साचू जयांचा मनोधर्मो, तया आस्तिकांचा आश्रमो पांडवागा. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशांसी, जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथांचे मायपोट, भक्तिसी उजुवाट जया गावा. जे भक्त काया वाचा मनाने एका परमात्म्याशिवाय अन्य काही जाणत नाही, अशा एकनिष्ठ भक्तांच्या एकनिष्ठतेचे निरंतर पीक देणारे ते चांगले शेत आहे. हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, असा ज्यांचा पूर्ण विश्वास आहे. अर्जुना, त्या श्रद्धावानांचे ते विश्रांती स्थान आहे. जे निर्गवी पुरुषाला थोरपणा देते, गुणहीनांना ज्ञान देते आणि निस्पृहाला ते सुखाचे साम्राज्य देते. जे संतुष्टाला वाढलेले ताट आहे, संसाराची चिंता न करणाऱ्यांना ममतेने रक्षण करते आणि भक्ती ही ज्याच्या घरापर्यंत जाण्याची वाट आहे. हे एकैक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठावा तो ठावोची होई जे. हिवांचिया झुळुका, जैसे हिवची पडी उष्णोदका, का समोर जालिया अर्का तमेची प्रकाशू होय. तैसा संसारू जया गावा, गेला सांता पांडवा, होऊ निठाके आगवा मोक्षाचाची. तरी अग्निवाजी आले, जैसे इंधनची अग्नी जहाले, पाठी न निवडेची काही केले काष्टापण. ना तरी साखरेचा मागोता, बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नवे पंडुसुता जिया परी. लोहाचे कणक जहाले, हे एके परिसे केले, आता आनिक कैचे ते गेले लोहत्वाणी. म्हणोनी तूप होऊनी मागवते, जेवी दूधपणा नयेची निरुते, तेवी पावोणिया जयाते पुनरावृत्ती नाही. ते माझे परम साचोकारे निजधाम, हे आंतुवट तुझ वर्म दाविजत असे. जसे लाकूड अग्नीत गेले की अग्निरूप होते, मग काही केले तरी त्याचे लाकूड पण वेगळे असे सापडत नाही. अथवा ऊसाची साखर झाल्यावर कितीही बुद्धिमान आणि कुशल कारागीर असला तरी साखरेचा पुन्हा ऊस होत नाही. परिसाच्या स्पर्शाने एकवार सोन्यात रूपांतर झालेले लोखंड पुन्हा कितीही प्रयत्न केला तरी त्याचे लोखंड होणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे एकदा दुधाचे तूप झाले की पुन्हा त्या तुपाला दूधपणा येत नाही, त्याप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपास मिळाल्यावर पुन्हा पुनर्जन्म नाही. तसे माझे स्वतःचे खरे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. ही माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट मी आज तुला सांगितली आहे. येथपर्यंत 203 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 8 आणि भाग 5 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.